टीईटीचा 2018चा पेपर दुसरा आपण आता बघतोय. या दुसऱ्या पेपरमध्ये बघा तुम्हाला दिसतंय की याच्यामध्ये जवळजवळ 16 मार्काला ग्रामर विचारलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे 30 मार्काची प्रश्नपत्रिका असते, 16 मार्काला ग्रामर विचारलेलं आहे. म्हणजे 50% पेक्षा जास्त ग्रामर आहे. म्हणजे 50% हे ऑन अँड ॲव्हरेज ग्रामरमध्ये असतातच, हे नीट लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये एकही प्रश्न असा नसतो की जो अवघड जाईल. सगळे ग्रामरवरचे प्रश्न खूप सोपे असतात. पॅसेज तर असाही ॲसेज सुद्धा आपल्याला सोपा असतो. त्याच्यानंतर दुसरे 7 प्रश्न जे आहेत हे याच्यामध्ये व्होकॅब्युलरीला आहेत. मग त्याच्यामध्ये कधी अँटोनिम, सिनोनिम, कधी व्हर्बल फ्रेजेस, कधी इडियोमॅटिक फ्रेज असं पण असतं. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नंतर पॅसेज 5 मार्काचा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये दुसऱ्या प्रकारचे म्हणजे सेंटेन्स अरेंजमेंट म्हणा किंवा आकडे देऊन त्याच्यावरनं स्पेलिंग वगैरे काढायचं आणि शब्द बघायचा याच्यासारखे असलेले 2 प्रश्न आहेत. असा हा टोटल 2018चा पेपर आहे. त्या पेपरमध्ये आता प्रश्न काय काय आहेत ते आपण बघूया. बघा, पहिलाच प्रश्न आहे बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस वरती विचारलेला प्रश्न आहे. एकदम सोपा आहे. काय दिलंय बघा, सिलेक्ट द करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. दिलेलं याचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स काय आहे. आणि तुम्हाला दिसतंय की पॅसिव्ह व्हॉइसचं दिलेलं जे सेंटेन्स आहे ते लेटचं आहे. आणि ज्या अर्थी लेट द डोअर बी ओपन असं सेंटेन्स दिलेलं आहे त्या अर्थी त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस हे आज्ञार्थी वाक्य असेल हे तर निश्चित आहे. आणि त्याच्यामुळेच पर्याय 2 हे याचं उत्तर येतं. बघा, ओपन द डोअर. त्याच्या पुढचा प्रश्न दिसतोय बघा तुम्हाला, चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी शोईंग स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. स्ट्रॉंग ऑब्लिगेशन दर्शवण्यासाठी फक्त मस्ट वापरलं जातं, त्यामुळे अर्थातच इथला पर्याय 2 हे याचं उत्तर आहे. कारण का बघा, पहिलं जे आहे सोल्जर्स मे ओबे ऑर्डर्स विदाउट क्वेश्चन. मे ओबे म्हटल्यानंतर तिथे प्रॉबॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटी दिसत असते, त्यामुळे ते अजिबात चालणार नाहीये. 3 नंबरमध्ये जे दिसतंय सोल्जर्स कॅन ओबे ऑर्डर्स विदाउट क्वेश्चन, हे पण परत पॉसिबिलिटी दिसते, त्यामुळे तेही चालणार नाही. सोल्जर्स विल ओबे ऑर्डर्स असं विल फ्युचर दिसलं तर ते प्रेडिक्शन असतं, त्यामुळे तेही चालणार नाही. त्यामुळे मस्ट हे सगळ्यात बरोबर आहे. त्यामुळे पर्याय 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न दिसतोय बघा, याच्यामध्ये आपल्याला खाली व्हर्बल फ्रेजेस दिलेले आहेत. त्या व्हर्बल फ्रेजेसमधली कुठली व्हर्बल फ्रेज बरोबर आहे ते शोधायचं आहे. बघा पहिला बघा त्याच्यामध्ये काय दिलंय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. व्हॉट आर यू डॅश इन द किचन कबर्ड. म्हणजे तू किचन कबर्डमध्ये डॅश करत आहेस, ते काय करत आहेस ते आपल्याला बघायचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये तिथे खाली दिलेले जे शब्द आहेत व्हर्बल फ्रेजेस जे आहेत पर्यायामध्ये दिलेले ते बघा, लुकिन. लुकिनचा अर्थ आहे भेटणे, म्हणजे थोडीशी जी भेट असते. म्हणजे समजा आपण रस्त्यावरून जाता जाताना आपल्याला माहिती आहे इकडे आपला मित्र राहतो किंवा मैत्रीण राहते, तर त्याला थोडक्यात जाऊन व्हिजिट करणं, भेट देणं, त्याला म्हणतात लुकिन. म्हणजे लुकिन ऑन समबडी वगैरे असं ते असतं. तर ते रस्त्यावर जाता जाता एखाद्याला दिलेली छोटीशी थोडा काळ आपण जे भेटलेलं असतं त्याला म्हणतात लुकिन. त्याच्यानंतर दुसरं दिलंय लुकॉन. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की लुकॉन म्हणजे काय, ज्या वेळेला एखादी घटना घडत असते त्यावेळेला आपण नुसतं बघ्यासारखं जे बघणं असतं, बघ्यासारखं प्रेक्षकांसारखं जे बघणं असतं, काहीच करायचं नाही, नुसतं तसं उभं राहायचं, त्याला लुकॉन असं म्हणतात. तिसरा पर्याय जो दिलेला आहे लुक आफ्टर, हा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काळजी करणे, चिंता करणे, एखाद्याची काळजी वाहणे, तो आहे. आणि चौथा पर्याय तो शोधणे असा आहे. आणि हाच पर्याय त्याचं उत्तर आहे की म्हणजे तू कपाटामध्ये, किचनच्या कपाटामध्ये काय बघत आहेस, असा या प्रश्नाचा म्हणजे अर्थ आहे. की जे इथे वाक्य दिले तो हा प्रश्न आहे. हे पर्याय 4 हे उत्तर पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, याच्यामध्ये एक ईडीएम दिलेली दिसते तुम्हाला. बघा या ईडीएम मध्ये काय दिलंय, चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द ईडीएम अंडरलाईन. इकडे फक्त अंडरलाईनच्या ऐवजी ती कॅपिटल करून दिलेली आहे, बाकी काही नाहीये. तर ही सिंगिंग टू द ऑडियन्स बाय स्टॉर्म. स्टॉर्म म्हणजे वादळ, हे तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे त्याचं जे गाणं होतं त्या गाण्याने ऑडियन्सला काय केलंय ते आपल्याला विचारलेलं आहे. एक तर आनंदित केलं, दुसरं स्तुती करायला लावली त्याची स्वतःची, तिसरं कॅप्टिवेटेड म्हणजे मोहित केलेलं आहे, आणि चौथं डान्स म्हणजे नाचायला लावलं. तर अर्थातच इथे सगळ्यात योग्य पर्याय जो आहे तो अर्थातच कॅप्टिवेटेड म्हणजे ते मोहित करून टाकलं, एकदम अचंबित होऊन ते बसले असा याचा अर्थ येणार आहे. आणि तेच त्याचं उत्तर आहे. त्यामुळे कॅप्टिवेटेड पर्याय 3 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, आर्टिकल वरती दिसते तुम्हाला. याच्यामध्ये करेक्ट कुठला पर्याय आहे तो बघायचा आहे. मित्रांनो वाक्य समजणं खूप महत्वाचं आहे. एकच लक्षात ठेवा. बघा वाक्य आधी आपण बघूया. डॅश दिलेलं आहे पहिलाच, कुठला आर्टिकल ते. त्याच्यानंतर कम्प्युटर अलाउज टू डील विथ डॅश लॉट ऑफ डाटा. त्याच्यातलं जे दुसरं जे आहे लॉट ऑफ डाटा, याच्यामधलं लॉटच्या पूर्वी नेहमी असतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
आणि बघा तेवढं एक जरी बघितलं तरी तुम्हाला समजेल की इकडे पर्याय नंबर 3 जो आहे त्या 3 नंबर पर्यायामध्येच तुम्हाला फक्त दिसतंय बघा की आर्टिकल तिकडे आपल्याला अ आहे आणि लॉट ऑफ चपली अ लागतं माहिती आहे. एवढ्या एका याच्यावरून तुम्हाला याचं उत्तर समजतं. पण खरं म्हटलं तर याचा रूल काय आहे तोही बघा की ज्या वेळेला कुठलीही एखादी गोष्ट जनरल सेन्स, ज्या वेळेला कुठलीही एखादी गोष्ट ही ज्या वेळेला त्या गोष्टीचा उल्लेख करत असताना त्या गोष्टीविषयक आणि त्याच्याशी संबंधित असलेले जेवढे पण उपकरण आहेत ती त्याच्याबरोबर समाविष्ट होतात, त्यावेळेला तिथे द आर्टिकल वापरलं जात असतं. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की द टायगर इज अ फिअर्स ॲनिमल असं म्हणतो, त्यावेळी द टायगर किंवा द लायन असं ज्यावेळी म्हटलं जातं त्यावेळेला द टायगर किंवा द लायन म्हणून आपण त्याच्यामधल्या सगळ्या ज्या स्पीसीज असतात त्या एकत्र घेत असतो. तसंच द कॉम्प्युटर अलाउज टू डील विथ अ लॉट ऑफ डाटा क्विकली असं म्हटलं तर द कॉम्प्युटर म्हटल्यानंतर काय होईल त्याचा अर्थ माहितीये का की नुसतं द कॉम्प्युटर मग त्याच्यामध्ये लॅपटॉप आले, पामटॉप आले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते काय तुम्ही सीपीयू वगैरे लावून जे असतं तो कॉम्प्युटर्स आला. मोठे मोठे कुठल्याही प्रकारचे जे कॉम्प्युटर्स आहेत हे अशा कुठल्या याच्याबरोबर करू शकतात. त्यामुळे कॉम्प्युटरच्या नावाखाली जे काय आहे ते सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट होतं, म्हणून तिकडे द कॉम्प्युटर आलं पाहिजे आणि नंतर अ लॉट ऑफ मधलं अ आलं पाहिजे. पुढचा प्रश्न तुम्हाला दिसतोय बघा, कंडिशनल सेंटेन्स वरती आहे ज्याच्यामध्ये इफच्या नंतर सिंपल पास्ट आहे, याला टाईप 2 कंडिशन असं म्हणतात. टाईप 2 कंडिशन मध्ये तुम्हाला माहिती आहे इफच्या नंतर सिंपल पास्ट असतं आणि त्याच्यानंतर वुड, कुड, माईट किंवा शुड असतं. त्यातील शुड हे फक्त आय आणि वी साठी वापरलं जात असतं. त्यामुळे इथे बघा तुम्हाला दिसतंय इफ यू ट्राईड हार्ड, म्हणजे जर आपण खूप कष्ट केले असते तर काय झालं असतं, तर ते अर्थातच वुड मध्ये पाहिजे वाक्य. आणि जे दिसते तुम्हाला बघा फक्त पर्याय 2 नंबर मध्ये म्हणजे वी वुड सक्सीड, त्यामुळे पर्याय 2 याचं उत्तर आहे. बाकी कॅन, मे आणि विल हे चालणार नाही, कारण काय मुळात पास्टच नाही आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, सिलेक्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस. आणि याच्यामध्ये वाक्य दिलंय बघा, इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज टुडे. सगळ्यात महत्वाचं रूल काय, वन ऑफच्या फ्रेज नंतर नेहमी अनेक वचनच आलं पाहिजे. जसं पहिल्या वाक्यामध्ये बघा इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, नुसतं लँग्वेज आहे, लँग्वेज नव्हतं ते लँग्वेजेस झालं पाहिजे, त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. आणि मग दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा इंग्लिश इज वन ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेजेस, म्हणजे इथे अनेक वचन दिसतंय. मग ह्याच्यामध्ये चूक काय बघा, तर मोस्टच्या पूर्वी द वापरलेलं दिसत नाही, त्यामुळे तो पर्याय चुकीचा आहे. आणि तिसरा पर्याय बघा त्याच्यामध्ये सगळं दिसतंय इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेजेस आणि मग टुडे, त्यामुळे पर्याय 3 याचं उत्तर येत आहे. पुढचा स्क्रीनवरती दिसतोय तो प्रश्न बघा, व्होकॅब्युलरीवरचा प्रश्न आहे, प्राणी आणि त्यांचे आवाज याच्यावरती आहे. द क्राय ऑफ द गोट इज कॉल्ड, म्हणजे शेळी जी असते आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये बॅ बॅ करणे म्हणजे बेबे करणे असं आपण म्हणतो, बॅ बॅ करणे. तर हे जे आहे त्यासाठी इंग्लिशमध्ये शब्द आहे ब्लीट आणि तो दिसतोय तुम्हाला पर्याय 4 नंबर मध्ये. आणि हा ब्लीट हा शब्दच त्याचं उत्तर आहे. बाकी जर तुम्ही बघितलं तर ग्राउल शब्द आहे तो गुरगुरण्यासाठी आहे, म्हणजे घशातून आवाज करून जे गुरगुरतात, कुत्रा आहे, मांजर वगैरे जे आहेत तो जो गुर्र असा आवाज जो करतात त्याला ग्राउल असं म्हणतात. त्याच्यानंतर बज हा शब्द आहे, हा मोस्टली किडे वगैरे असतात किंवा मधमाशा वगैरे ज्या असतात ते हमिंग साऊंड जे करतात त्याला बज असं म्हणतात. तिसरा जो क्रूक आहे हा ऍक्च्युली दुष्ट किंवा कपटी माणूस याच्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे, तर तो तरी इथे कधीच चालणार नाही. आणि ब्लीट म्हणजे बेबे करणे, कारण तो इथे एकदम ॲप्रोप्रिएट आणि करेक्ट असा शब्द आहे. पुढचा प्रश्न येतो बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लॉज विचारलेला आहे, तो कुठला क्लॉज आहे तो ओळखायचा आहे. जसं बघा वाक्य दिसतंय इट लुक्स ॲज इफ इट माइट रेन, असं दिसतंय की जणू काही पाऊस येईल. ज्या वेळेला तिकडे तुम्हाला ॲज इफ दिसतंय त्या ॲज इफ वरनच तुम्हाला लगेच मित्रांनो समजलं पाहिजे की हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. म्हणजे कसा, कशी, कसे हे जे 3 प्रश्न आहेत हे ज्यावेळेला तुम्ही मुख्य वाक्य जे असतं की ज्याला मेन क्लॉज असं म्हणतात त्याला विचारला तर तुम्हाला जे उत्तर मिळतं त्याला मॅनरचं क्लॉज असं म्हणतात. जसं बघा इकडे इट लुक्स ॲज इफ इट माइट रेन असं दिसतंय. कसं दिसतंय, काय नाही जणू काही पाऊस पडेल असं दिसतंय. म्हणजे कसं दिसतंय, कसं, कसा, कशी, कसेने आपण इट लुक्सला प्रश्न विचारला. हाऊ डज इट लुक,
इट लुक्स ॲज इफ इट माइट रेन, असं ते उत्तर येते. त्यामुळे तो आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. पुढचा प्रश्न आहे बघा, एकदम सोपा आहे. चूज द करेक्ट यूज ऑफ यूज टू इन द गिवन सेंटेन्सेस. खाली दिलेले जे वाक्य आहेत त्याच्यामध्ये यूज टूचा बरोबर उपयोग बघायचा आहे. बघा ती 4 वाक्य जी दिलेली आहेत त्या सगळ्या 4 वाक्यांमध्ये तुम्हाला दिसते यूज टूच्या नंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूप असतं आणि सब्जेक्ट, त्याच्यानंतर यूज टू आणि मग वर्ब आणि मग ऑब्जेक्ट, असं ते वाक्यरचना असली पाहिजे. यूज टूच्या पूर्वी कधीही कोणतंही सहाय्यकारी क्रियापद लागत नसतं, कारण का यूज टू हेच सहाय्यकारी क्रियापद आहे. त्यामुळे इथे बघा पहिलं वाक्य जे दिलंय ते वुडचं वाक्य दिलंय आणि वुडचंच वाक्य यूज टू मध्ये होत असतं. ते कसं ते खाली आपल्याला दिलेलं आहे वुडचं वाक्य आणि ते यूज टू मध्ये करायचं आहे. बघा वाक्य दिलंय, ही वुड गेट अप बिफोर डॉन इन हिज स्कूल डेज. म्हणजे त्याच्या शालेय दिवसामध्ये तो पहाटपणाच्या आधी उठत असे. कळलं? मग आता इथे फक्त वुड काढायचं आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला फक्त यूज टू टाकायचं आहे. मग ते कुठे दिसतंय बघा, तर त्याच्यामध्ये बघा पहिलं वाक्य जे आहे त्या पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला दिसते ही यूज टू गेट अप बिफोर डॉन इन हिज स्कूल डेज. त्यामुळे अर्थातच हा पर्याय जो आहे तोच बरोबर आहे. आणि का दुसऱ्या याच्यामध्ये काय दिलंय बघा, वुड पण दिलंय आणि यूज टू पण दिलंय, त्यामुळे ते चालणार नाही. तिसऱ्या याच्यामध्ये यूज टू बरोबर घेतलंय पण पुढे गॉट अप केलंय म्हणजे दुसरं रूप घेतलंय, त्यामुळे ते चालणार नाही. आणि चौथ्या वाक्यामध्ये यूजच्या पुढे टूच टाकलं नाही, त्यामुळे तो पर्याय पण चुकीचा आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, तो पण एकदम सोपा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इनडायरेक्ट स्पीच म्हणजे इनडायरेक्ट नॅरेशन असलेलं वाक्य बनवायचं आहे. वाक्य एकदम सोपं आहे बघा, हाऊ अमेझिंग इट इज. कोणतंही एक्सक्लेमेटरी वाक्य ज्या वेळेला तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं असतं त्यावेळी त्याचं आधी ॲसर्टिव्ह सेंटेन्स करून घ्यायचं. जसं हाऊ अमेझिंग इट इज याचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स होणार आहे इट इज व्हेरी अमेझिंग. बरोबर आहे. मग आपल्याला फक्त तो सिंपल प्रेझेंट आहे त्याचं सिंपल पास्ट करायचं आहे. कारण का, तर पहिलं आय सेड आहे. मग त्या सेडच्या ठिकाणी फक्त एक्सक्लेम करायचं आहे आपल्याला. त्यामुळे वाक्य काय होणार आहे बघा, आय एक्सक्लेम दॅट इट वॉज व्हेरी अमेझिंग. मग ते वाक्य कुठे दिसतंय बघा तुम्हाला या पर्यायामध्ये, आय एक्सक्लेम दॅट इट वॉज व्हेरी अमेझिंग. बघा ते वाक्य आपल्याला दिसतंय बघा फक्त पर्याय 2 मध्ये दिसतंय, त्यामुळे पर्याय 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे तो पण खूप सोपा आहे बघा. करेक्ट क्वेश्चन टॅग कुठला आहे तो आपल्याला विचारलेला आहे आणि या करेक्ट क्वेश्चन टॅग मध्ये अर्थातच तुम्हाला दिसतंय बघा, मनोरमा कॅन नॉट कम्प्लीट हर वर्क इन टाइम. कॅन नॉट आहे आणि मनोरमा म्हणजेच स्त्रीलिंगी नाऊन आहे, त्यामुळे होकारार्थी याचा क्वेश्चन टॅग येणार कॅन नॉट असल्यामुळे. त्यामुळे नुसता कॅन आणि शी असं असणार आहे. त्यामुळे तो कुठे आहे बघा, तर अर्थातच फक्त पर्याय 3 मध्ये आहे. पर्याय 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, तो स्पेलिंग साठी विचारलेला आहे. हेटेरोजिनियस असं ते आहे, त्यामुळे पर्याय 4 हे त्याचं उत्तर आहे. HETER असं ते येणार आहे. कारण का बघा पहिल्या याच्यामध्ये HETR हेट्रो करून टाकलंय, दुसऱ्या पर्यायामध्ये पण हेट्रोच करून टाकलंय, तिसऱ्या पर्यायामध्ये TER केलेलं आहे, चौथा पर्याय तर एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बिझार्ड आहे, त्या बिझार्डचा अर्थ विचारलेला आहे. बघा वाक्य काय आहे, सिलेक्ट द वर्ड विच इज नियरेस्ट इन द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स इन द सेंटेन्स. अंडरलाईन त्याच्याऐवजी इथे फक्त कॅपिटल केलेलं आहे. ही वॉज कॉट इन अ हेवी ब्लिझार्ड. ब्लिझार्डचा अर्थ आहे बर्फाचं जे वादळ असतं, हिमवादळ असतं ना, त्याला ब्लिझार्ड असं म्हणतात. त्यामुळे याच्यामध्ये बघा ब्लिझार्डला स्नो स्टॉर्म विथ अ व्हेरी स्ट्रॉंग विंड्स, बर्फाचं वादळ हिमवादळ जे म्हणतात ते आहे. त्यामुळे पर्याय 2 हे याचं उत्तर आहे. बाकी टेम्पेस्ट जे असतं त्या टेम्पेस्टमध्ये टेम्पेस्ट जे असतं ते नुसतं साधं जे आपलं वादळ असतं ज्याच्यामध्ये खूप नुसताच वारा वगैरे वाहत असतो त्याला टेम्पेस्ट असं म्हणतात. दुसरा शब्द जो दिलेला आहे स्नो स्टॉर्म विथ अ व्हेरी स्ट्रॉंग विंड्स हे आहे ब्लिझार्डसाठी. बाकी डेंजर स्नोफॉल नाही, तर तो नुसता स्नोफॉल असतो. आणि स्टॉर्म इन द डेझर्ट म्हणजेच बाकी टेम्पेस्ट जे असतं ते नुसतं साधं जे आपलं वादळ असतं ज्याच्यामध्ये खूप नुसताच वारा वगैरे वाहत असतो त्याला टेम्पेस्ट असं म्हणतात. दुसरा शब्द जो दिलेला आहे स्नो स्टॉर्म विथ अ व्हेरी स्ट्रॉंग विंड्स हे आहे ब्लिझार्डसाठी. बाकी डेंजर स्नोफॉल नाही, तर तो नुसता स्नोफॉल असतो. आणि स्टॉर्म इन द डेझर्ट म्हणजेच वाळवंटातलं वादळ, तर तेही इथे चालणार नाहीये. पुढचा प्रश्न बघा, त्याच्यामध्ये दिलंय सिलेक्ट द वर्ड विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स इन द गिव्हन सेंटेन्स. म्हणजे थोडक्यात इथे जे कॅपिटल करून दिलेलं आहे
त्याच्या वन वर्ड सबस्टिट्यूटसाठी हा अर्थात प्रश्न आहे. तर त्या राजू कशामध्ये इंटरेस्टेड आहे ते दिले. राजू इज इंटरेस्टेड इन द मेडिकल सायन्स, असं काही वैद्यकशास्त्र, विच इज रिलेटेड टू द स्टडी अँड ट्रीटमेंट ऑफ द डिझिजेस ऑफ द स्किन, त्वचा रोगाशी संबंधित असलेला. डर्मा म्हणजे त्वचा, एवढं एक समजलं तर तुम्हाला लगेच समजेल याचं उत्तर डर्मॅटॉलॉजी. बाकी पीडियाट्रिक्स असतात, हे बालरोगशास्त्र असतं, म्हणजे लहान मुलांना होणारे जे आजार आहेत त्यांचं शास्त्र आहे. आणि न्यूरोलॉजी म्हणजे अर्थातच ज्या नर्व्ह सिस्टीम्स असतात आपल्या याच्यामधला, मज्जातंतू वगैरे, तर त्यांच्या संबंधीचं ते शास्त्र आहे. आणि गायनॅकॉलॉजी म्हणजे स्त्री रोगाबद्दलचं शास्त्र आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे अर्थात उधळपट्टी करणारा जो असतो त्याला एक्स्ट्रावॅगंट म्हणतात. बडेजाव करण्यासाठी वगैरे जे मोठमोठी उधळपट्टी चालते ती पण एक्स्ट्रावॅगंट असते. त्यामुळे त्या एक्स्ट्रावॅगंटला काटकसरी असा जो आहे, मितव्ययी, अगदी थोडंसंच पैसे खर्च करणारा, त्याला इकॉनॉमिकल म्हणतात. तो पर्याय आहे की जो तुम्हाला पर्याय 3 मध्ये दिसतोय. बाकी सेन्सिबल म्हणजे समजूतदार आहे, केअरफुल म्हणजे तुम्हाला माहिती आहे एकदम सोपं आहे, आणि बॅलन्स म्हणजे पण माहिती आहे, त्यामुळे तो चालणार नाही. इकॉनॉमिकल हा इथे सगळ्यात योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघा, फक्त पार्ट ऑफ द स्पीच काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे, आणि ते पण बटचं. बघा, ही इज अन ओल्ड मॅन बट ऑनेस्ट. अर्थातच इकडे ओल्ड मॅन बट ऑनेस्ट म्हणजे पहिल्यांदा जे नाऊन दिसते त्या नाऊनचं आणि पुढे येणाऱ्या ॲडजेक्टिव्ह या दोघांना जोडलेलं आहे. त्यामुळे इकडे अर्थातच बट हे काय आहे तर कंजंक्शन आहे, ज्याने कॉन्ट्रास्ट दाखवला गेलेला आहे. त्यामुळे पर्याय 2 हे याचं उत्तर आहे. पुढचं बघा, प्रेपोजिशन विचारलेलं आहे. पुढच्या प्रश्नामध्ये बघा प्रेपोजिशन विचारलेलं आहे, आणि प्रेपोजिशन मध्ये वाक्य दिलेलं आहे, शी इज सिटिंग डॅश, आणि हर मदर अँड फादर ज्या वेळेला दोघांच्या मध्ये असतं त्यावेळेला बिटवीन वापरतात. एवढं सोपं आहे, त्यामुळे अर्थातच पर्याय 2 हे याचं उत्तर आहे. फिगर ऑफ स्पीच पुढे बघा प्रश्नामध्ये विचारलेला आहे, अ सी ऑफ पीपल लिसन टू द लीडर. अर्थातच बघा सी ऑफ पीपल दिलेला आहे, म्हणजेच माणसाचा समुद्र. समुद्र हा माणसाचा नसतो, म्हणजे थोडक्यात एक रूपक अलंकार येतो, त्याला मेटाफॉर असं म्हणतात. तो पर्याय 3 हे याचं उत्तर आहे. डिटेलमध्ये सगळे फिगर ऑफ स्पीच आहेत, हे माझ्या द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामध्ये सगळ्यात शेवटी दिलेलं आहे फिगर ऑफ स्पीचचं प्रकरण. पुढचे प्रश्न बघूया आपण. बघा इथे काय दिले बघा, चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्री कुठली आहे ती शोधायची आहे, पण कशाची तर व्हेरी फ्यूची. मित्रांनो, व्हेरी फ्यूची ज्या वेळेला पॉझिटिव्ह डिग्रीची वाक्य दिलेलं असतं, म्हणजे जेव्हा व्हेरी फ्यूची पॉझिटिव्ह डिग्री असते, तसे इथे वाक्य दिले बघा, व्हेरी फ्यू ज्युडिशियल सिस्टीम्स इन द वर्ल्ड आर ॲज गुड ॲज इंडियन ज्युडिशियल सिस्टम. व्हेरी फ्यू हे ज्या वेळेला पॉझिटिव्ह मध्ये असतं त्यावेळेला त्याच्या कंपॅरेटिव्ह मध्ये नेहमी दॅन मोस्ट अदर असतं, आणि सुपरलेटिव्ह मध्ये नॉट द सुपरलेटिव्ह डिग्री आणि ऑफ करून मग पुढे अनेक वचन वगैरे असतं. सांगायचं काय, इकडे आपल्याला बघायचं काय कंपॅरेटिव्ह मध्ये दॅन मोस्ट अदर कुठे दिसतंय का, आणि ते बघितलं, बाकी काही बघायची गरज नाही. बघूया तरी पण आपण. बघा इकडे इंडियन ज्युडिशियल सिस्टीम आर दिलंय, अर्थातच ग्रॅमॅटिकली पण चुकीचं आहे, कारण का ज्युडिशियल सिस्टीमला आर आहे, पण मला इथे लगेच दिसते बघा दॅन मोस्ट अदर कुठे आहे ते. तरी सुद्धा मी बाकीचे बघतोय, इंडियन ज्युडिशियल सिस्टीम इज बेटर दॅन एनी अदर ज्युडिशियल सिस्टीम्स इन द वर्ल्ड. इथे ऍक्च्युली एक वचन असलं असतं तर ही कंपॅरेटिव्ह डिग्री झाली असती, बरोबर पण झाली असती, पण ही कोणाची झाली असती माहिती का, ज्या वेळेला हे वाक्य असं दिलं असतं काय, नो अदर ज्युडिशियल सिस्टीम इन द वर्ल्ड इज ॲज गुड ॲज इंडियन ज्युडिशियल सिस्टीम. म्हणजे नो अदरने जर वाक्य दिलं असतं तर दॅन एनी अदर, आणि मग त्याच्यानंतर ज्युडिशियल सिस्टीम, एनी अदर ज्युडिशियल सिस्टीम एक वचन जर असलं असतं तर मात्र हा पर्याय ह्याच्यासाठी बरोबर झाला असता. म्हणजे ह्याच्यासाठी हे चालतं, व्हेरी फ्यू साठी हे चालत नाही. आणि इथे तरी सुद्धा मुद्दामून त्यांनी चूक करून दिलेली आहे की जेणेकरून तुम्हाला समजावं की नाही बाबा हे वाक्य जरी बरोबर असेल ना तरी सुद्धा इथे अनेक वचन आहे, त्यामुळे तरी वाक्य चूक द्यायला पाहिजे. मग पुढची याच्याकडे द्यायचा. मोर आणि बेटर दोन कंपॅरेटिव्ह एकत्र येत नाही, त्यामुळे हेही चूक, आणि इकडे फक्त आता 3 चूक आहेत, त्यामुळे हे बरोबरच आहे. आणि बघा इथे दिसते का, दॅन मोस्ट अदर ज्युडिशियल सिस्टीम्स इन द वर्ल्ड. इथे तर दॅन मोस्ट अदर म्हणजे बहुतेक सगळ्याच असं जे आहे, त्यामुळे तिथे अनेक वचन पाहिजेच. पुढचं बघा, चूज द करेक्ट यूज ऑफ इनफ. इनफ हे एकमेव ऍडव्हर्ब असं आहे की जे नेहमी ऍडजेक्टिव्हच्या नंतर लागतं, आणि त्याच्यानंतर इन्फिनिटिव्ह वर्ब पासून चालू होणारे एखादी फ्रेज असली पाहिजे इन्फिनिटिव्हची. बघा
वाक्य काय दिले, दोन वाक्य दिले. चूज द करेक्ट यूज ऑफ इनफ इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. ही दोन वाक्य दिले. पहिलं वाक्य दिले बघा तुम्हाला, शी इज व्हेरी स्ट्रॉंग आणि शी कॅन वॉक 5 miles एव्हरी डे. मग आता बघा, व्हेरीच्या ऐवजी हे इनफ आपल्याला बघायचं ना, ते नंतर गेलं पाहिजे. म्हणजे सी इज स्ट्रॉंग इनफ टू वॉक 5 miles एव्हरी डे. मग आता इकडे व्हेरी स्ट्रॉंग इनफ चालणार नाही, सो स्ट्रॉंग इनफ चालणार नाही, शी इज स्ट्रॉंग इनफ टू वॉक 5 miles एव्हरी डे. हे वाक्य बरोबर आहे, खालचं वाक्य करायची गरज नाही. तरी आपण बघूया, शी इज इनफ स्ट्रॉंग दिलंय म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. कळत आहे? अजून थोडे पुढचे प्रश्न आहेत, तेही बघूया. शेवटचे दोन प्रश्न राहिले ते बघा. रिअरेंज पार्ट्स PQRS टू मेक द मोस्ट मिनिंगफुल सेंटेन्स. इथे आणि PQRS दिलेलं आहे. PQRS आपल्याला दिलेलं आहे. त्या PQRS मध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला इथे दिसेल बघा की इकडे QS आहे, इकडे QP आहे, इकडे QP आहे, इकडे SP आहे. एसनी वाक्याची सुरुवात होईल का, तर कधीच होणार नाही, त्यामुळे हा पर्याय निघून गेलेला आहे. आता आपल्याला ह्यांच्यामध्ये बघायचं आहे आणि या सगळ्याच्यामध्ये हे जास्त आपण आधी घेऊया, कारण या दोन्हीकडे QP आहे. म्हणून बघा, पहिलं अन ओल्ड किंग अबाउट 2000 years चालणार नाही, त्यामुळे हा QP असलेला पर्याय आउट झाला. म्हणजे थोडक्यात फक्त हा पर्याय येणार आहे. बघा आता येतोय का, अन ओल्ड किंग Q, अन ओल्ड किंग कॉल्ड राजा रामन. त्याच्यानंतर दिलंय बघा काय, रूल्ड ओव्हर हिज किंगडम अबाउट 2000 years ago इन द साऊथ ऑफ इंडिया. म्हणजे बघा असं आलं, अन ओल्ड किंग कॉल्ड राजा रामन रूल्ड ओव्हर हिज किंगडम. बघा आलं का, तेच आहे बघा, QSRP Q, त्याच्यानंतर S, त्याच्यानंतर R आणि मग शेवटी P. ओके, पुढचं वाक्य बघू. हे पण खूप वाक्य सोपं आहे. याच्यामध्ये काय विचारलंय तर करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स कुठलं आहे, आणि त्यासाठी इथे एक सेंटेन्स दिलेलं आहे आणि याच्यामध्ये अर्थात इन्फिनिटिव्ह टू मेकअप असं दिलेलं आहे. ही मस्ट वर्क हार्ड, एकाने खूप कष्ट केले पाहिजे टू मेकअप फॉर द लॉस्ट टाइम. काय, जो लॉस्ट टाइम आहे म्हणजे गेलेला जो वेळ आहे तो परत भरून काढण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले पाहिजेत. आता कंपाऊंड सेंटेन्स म्हटल्यानंतर अँडनी असतं, एवढं आपल्याला माहिती आहे. इकडे फॉर मेकिंग आहे, त्यामुळे हे तर अजिबात चालणार नाही. इकडे सो ॲज टू आहे, त्यामुळे हे पण अजिबात चालणार नाही. उरले हे अँडचे. आता या अँड मध्ये तुम्हाला एक दिसतंय बघा, ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड. अँड मेकअप येणार का अँड मेडअप येणार, तर ज्या अर्थी इथे मस्ट आहे त्या अर्थी इथे पण ते मस्ट आहेच, आणि त्या मस्टच्या नंतर क्रियापद तिसरं रूप येऊ शकत नाही, त्यामुळे पर्याय 2 हेच उत्तर येणार आहे. ठीक आहे, म्हणजे वाक्य होणार आहे, ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड अँड मेकअप फॉर द लॉस्ट टाइम. तर ही झाली 2018ची सगळी प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे. सगळ्या प्रश्नपत्रिका आपण बघितलेल्या आहेत. तुम्ही या सगळ्या प्रश्नपत्रिका नीट बघा. विशेषतः प्रश्नांची उत्तरं ज्या वेळेला काढत असतो त्यावेळेला मी काय करत असतो, मी मुद्दामून ते तुम्हाला इकडे सांगतोय. मी काय डायरेक्ट तुम्हाला हे उत्तर दिलेलं आहे त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे हे सांगत नाही. हे तर इतर सुद्धा का चुकीचे आहेत, आणि ज्या वेळेला आपण प्रश्न बघत असतो आणि त्याची उत्तर ज्या वेळेला काढायची असतं त्यावेळेला नेमकं काय करायचं असतं याचा अंदाज तुम्हाला यावा म्हणून मी हे सगळं एक्सप्लेनेशन देतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे पहिल्या पेपरच्या 5 प्रश्नपत्रिका आणि दुसऱ्या पेपरच्या 4 प्रश्नपत्रिका या सगळ्या नीट पहा, त्यांचं नीट अवलोकन करा. पेपर कसे सोडवतात ते बघा. मी फक्त इंग्लिशच देऊ शकतो, बाकी मराठी वगैरे तुम्ही कराल. इतर पण तुमचे बाकीचे विषय आहेत हे कराल तुम्ही, याची मला पूर्ण खात्री आहे. तर मित्रांनो, फक्त शांत राहा आणि अभ्यास करा आणि प्रश्नपत्रिका सोडवा. बेस्ट लक.